2024ची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय नेते जे आहेत ते प्रयत्नशील आहेत. आपल्याच पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल या अनुषंगानं सर्वच जण प्रयत्न करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतात. मात्र माझ्यासोबत शांतिगिरीजी महाराज आहेत, जे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि आपलं नशीब या ठिकाणी ते आजमावणार आहेत. स्वतः शांतिगिरीजी महाराज आपल्यासोबत आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही नव्हतात, 2009च्या निवडणुकीमध्ये आलात, म्हणजे 10 वर्षाचा कालांतरानंतर आज तुम्ही पुन्हा पदार्पण करत आहेत. काय भावना आहेत? तर आपलं बघा, आदर्श आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर आहेत, तसे शाहू महाराज आहेत आणि आमचे रणस्वामी आहेत. आमचे हे आदर्श असताना त्यांनी आम्हाला काय शिक्षण दिलेलं आहे की लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध करण्याचा. की आजकाल आपण पाहतो कोणती वस्तू मनुष्य शुद्ध असेल तर खातो. जसं पाणीसुद्धा मनुष्य कोणतं पितं, शुद्ध असेल तर पाणी पितं, गडू प्यानं पित नाही. तसा मनुष्य प्रत्येक गोष्ट करतो. कपडे असतील खराब घालीत नाही, पाणी खराब पित नाही, अन्नही खराब खात नाही. त्यापर्यंत मग राजकारणसुद्धा खराब का बघा, हे खराब राज आपण का डोळ्यांनी बघावं. मग त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व भक्तपरांनी विचार केला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि शुद्ध राजकारण या माध्यमातून 2024 निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभामध्ये बाबांना उभा करून लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. 2009मध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी घेतलेली होती, अपक्ष त्या ठिकाणावरून निवडून आला होता, निवडणुकीला सामोरे गेलेला होता. त्यानंतर आता तुम्ही नाशिकमध्ये घेतात. मग औरंगाबाद सोडून तुम्ही छत्रपती संभाजीनगर सोडून नाशिकमधून का? तर आमच्या भक्त परिवाराचा निर्णय, आमचा वैयक्तिक निर्णय नाही तो. पण त्या निर्णय घेतला की बाबांना नाशिकमधूनच उमेदवारी द्यायची. कारण की आता या ठिकाणावर पण आमच्या 8 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यामुळे त्यांनी त्या लोकसभेची निवड केलेली आहे. नाशिक लोकसभेची नाशिकची तुम्ही घोषणा केलेली आहे. बाबाजी भक्त परिवार असेल त्यांच्या वतीनं तुम्ही सामोरे जातात, प्रतिनिधित्व त्यांचं तुम्ही करतायत. 9 मतदारसंघ असे आहेत लोकसभेचे, त्या ठिकाणी देखील तुम्ही आपला जो प्रचार आहे तो करतायत, तिथं देखील मागोवा त्या ठिकाणचा घेतायत. कसं बघतायत त्या ठिकाणचे उमेदवार कसे निश्चित केले जातील? तर आम्ही त्या ठिकाणी उमेदवार देताना प्रथम आमचे जे कमिटी, त्या कमिटीमध्ये ठरवलं जाणार आहे की प्रथम तर प्राधान्य आपल्याच भक्त परिवाराचा उमेदवार द्यायचा, असा पहिला त्या निर्णय घेतला जाणार आहे. नंतर मग दुसऱ्या उमेदवाराला आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शुद्ध राजकारणाचा ही तुमची टॅगलाईन आहे. शुद्ध राजकारणाचा अर्थ नेमकं काय? शुद्ध राजकारण आपण बघा, आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आपण महाराष्ट्रात राजकारण पाहतो की आजपर्यंत अनेक पाहतो, लोकसभेमध्ये असतील किंवा विधानसभा असतील, की अनेक गुन्हे असताना सुद्धा ते जर त्या पदावर राहू शकतात, का आदर्श समाजापुढे जाऊ शकतो की नाही. मग त्या दृष्टिकोनातून की शुद्ध चारित्र्याच्या म्हणजे म्हणतो त्या प्रकारचे आणि समाजसेवा ही ईश्वर सेवा समजून असे कर्तव्यदक्ष नेते अपेक्षित आहेत. राजकारण म्हटल्याच्या नंतर समीकरणं लय मोठे येतात, जातीचं असेल किंवा इतर समाजाचं समीकरण त्यामध्ये मिळून येतं. हे जुळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागणार आहेत? तर छत्रपतींच्या राज्यामध्ये जसं 18 प्रगत जातीचे लोक होते, तसं बाबांच्याही भक्ती मार्गामध्ये 18 प्रगत जातीचे बघा मंडळी आहेत. त्यामुळे आम्हाला कोणाला भेदभाव करायचा विचार नाही. ज्यांना आमचा विचार पडतो ते आमच्यासोबत येतात, असा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता आम्ही ज्यावेळेला मागोवा घेत होतो ते एक लक्षात आलं की दुकांत खैर या ठिकाणावर निवडून आले होते. कदाचित त्यांचा दसका बाबाजींनी घेतला आहे आणि म्हणून ते लोकसभेकडे जात आहेत असं म्हटलं जातं. आम्ही सत्तेसाठी राजकारण करीत नाहीत. तर आमचं स्लोगनच की सत्तेसाठी नाही तर देशहितासाठी. आणि म्हणून आम्हाला कोणाचाही वैर नाही, आम्हाला कोणाचाही त्याचा विरोध नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी फक्त एक आपण म्हणतो ना स्वच्छ राजकारण ज्याला म्हणतो, की देशहितासाठी कसं आपल्याला या ठिकाणी काम करता येईल, हाच विचार मुख्य घेऊन आमच्या भक्तपरिवाराने हा निर्णय घेतलेला आहे. पुढील अजेंडा काय असणार आहे लोकसभेच्या अनुषंगानं तुमचा? तर पुढचा असंच राहणार की आमचं महत्त्वाचा हेडिंग असंच असणार आहे की लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा. आणि त्यासाठी बलिदानाची जरी परी आली तरी आमच्या भक्तपरिवाराच्या स्थिती तयार असणार आहेत. काही ठोस फक्त लढा संकल्पाचाच आपण चालणार नाही, काही ठोस आव्हानं देखील असतात, काही आश्वासनं देखील जनतेला द्यावे लागतात. ते कोणते आहेत की ज्या आश्वासनाच्या भरोशावर किंवा कोणाच्या तरी विश्वासावर तुम्ही पुढे जात आहेत आणि त्यांच्यावर लोकांनी तुम्हाला मतं द्यावी? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या जगामध्ये व्यसन फॅशन बनले आहेत. म्हणून त्या माध्यमातून की समाज व्यसनमुक्त बनला पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आमचा या ठिकाणी की आजचा बालकुले राष्ट्रचालक की संस्कारित बघा त्या ठिकाणी नेता असावा. आणि ते तिसरा मुद्दा की या पृथ्वीमातेची ज्याला म्हणतो प्रदूषणमुक्त, ही पृथ्वीमाता प्रदूषणमुक्त व्हावी, असे 3 आमचे महत्त्वाचे मुद्दे. त्याच्या पाठीमागे मग शिक्षण, आरोग्य, शेती, इतर जेवढे मुद्दे आहे या समाजासाठी आवश्यक ते आम्ही करण्याचा आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत.
लोकसभेचाच विषय आहे. 9 मतदारसंघ आहे विधानसभेचे या ठिकाणी. तर त्याच्यात आपल्याकडनं कोणते उमेदवार दिले जाणार आहेत? कारण की लोकसभेच्या नंतरच विधानसभेची देखील तयारी सुरू केली जाणार आहे. या ठिकाणावरून तुमचा उमेदवार कोण असेल? जसं तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जातीचे मधुमेह कोणी जे आमच्या विचाराचे असतील त्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत. म्हणजे बाकीचे जे असतील त्यांना विरोधच करणार? विरोध नाही करा, त्यांना आम्ही नंतर विचार करणार आहोत बैठकीमध्ये. विरोधकांवरच राजकारण ठरलेलं जातं. आम्हाला आम्ही कोणाला विरोधक आमचं मानतच नाही. आमचे सर्व प्रेमी, आमचे सर्व मित्र आम्ही सर्वांना मानतो. हे होते स्वामी शांतिगिरीजी महाराज, ज्यांच्याशी आपण विविध विषयावर चर्चा केलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मात्र येणारी परिस्थितीच आपल्याला सांगेल की या माध्यमातून ते खरंच राष्ट्रप्रेमासाठी महाराजांच्या पाठीमागे उभे राहतात की विरोधकांना मतदान करतात. सूरज कामे, जय महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.